प्रेषितांची कृत्य 2:24 परंतु असे होणे शक्यच नव्हते की येशूंनी मरणाच्या ताब्यात असावे, म्हणून परमेश्वराने त्यांना मरणाच्या बंधनातून मुक्त करून जिवंत केले. येशूंनी जसे म्हटले होते तसे ते जिवंत उठले. त्यांचे शत्रू त्यांना थांबवू शकले नाहीत. येशूंनी आपल्या पुनरुत्थानाविषयी जे विधान केले होते ते एक अनन्यसाधारण विधान होते. जगाच्या साहित्यात आजवर कोणीही तशा प्रकारचे वाक्य ऐकलेले नव्हते. जिवंत उठणे ही खरोखर एक उत्कृष्ट, आश्चर्यकारक आणि अतुलनीय बाब आहे. परमेश्वरदूताच्या शब्दांकडे लक्ष द्या. येशूंचे संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे शरीर, प्राण आणि आत्मा कबरेतून बाहेर आले होते. 37 पिता ज्याने मला पाठवले आहे, साक्ष दिली आहे, परंतु तुम्ही त्याचा शब्द कधी ऐकलाही नाहीये आणि त्याचे रूपही पाहिलेले नाहीये. 38 तुम्ही पित्याचे वचन आपल्या अंतःकरणात दृढ राखून ठेवित नाही, कारण त्याने ज्याला पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही. 39 तुम्ही बायबलमध्ये शोधता, कारण तुम्ही समजता की त्यात तुम्हाला अनंत जीवन मिळते. या त्याच गोष्टी आहेत ज्या माझी साक्ष देतात. 40 तरी पण जीवन प्राप्त करण्यासाठी तुम्ही माझ्याजवळ येऊ इच्छित नाही. 41 माणसांकडून आदर मिळवून घेण्याची माझी इच्छा नाहीये. 42 पण मला ठाऊक आहे की तुमच्या ठाई परमेश्वराचे प्रेम नाहीये. 43 मीटर आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे, तरी तुम्ही मला ग्रहण करीत नाही. जर एखादा आपल्या स्वतःच्याच नावाने आला तर तुम्ही त्याला स्वीकाराल. 44 तुम्ही विश्वास कसा ठेवू शकाल? एकमेकांपासून तुम्ही आदर इच्छिता, परंतु सर्वश्रेष्ठ परमेश्वरातर्फे जो आदर आहे त्याची तुम्हाला इच्छा नसतेच मुळी. 45 असे समजू नका की पित्यासमोर मी तुमच्यावर दोष लावेन. तुमच्यावर दोष लावणारा तर तो आहे, अर्थात मोशे, ज्यावर तुम्ही भरवसा ठेवला होता. 46 कारण जर तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावरही विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिलेले आहे. 47 पण जर त्याने लिहिलेल्या गोष्टींवर वचन तुम्ही विश्वास ठेवित नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल? पुनरुत्थानाद्वारे येशूंनी सिद्ध केले की तो स्वर्गातून आलेला परमेश्वराचा पुत्र होता. रोम अध्याय 1 वचन 4 ते धोकेबाज नव्हते. त्यांनी प्रमाणित केले की ते मृत्यूवर विजय प्राप्त करणारे, विजयी आणि अनंत जीवन देणारे उद्धारक आहेत, जसे त्यांनी पूर्वीच म्हटले होते. पहा 1 करिय अध्याय 15. परमेश्वराच्या परमेश्वरदूताने म्हटलेल्या ते उठले आहेत या शब्दांविषयी काही शंका तुम्हाला आपल्याला असावी काय? नाहीच मुळी. सर्व पुरावे त्यांच्या पुनरुत्थानाकडेच संकेत करतात. पहिली गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची बाब हीच आहे की त्यांचे स्वतःचे शब्द आपल्याजवळ आहेत. दुसरी गोष्ट, अनेकांनी त्यांना पाहिले होते. प्रत्यक्षदर्शी, दर्शन घेणारे लोक ते उठले आहेत असा अंगीकार करून त्रास, पीडा, वेदना, दुःख केवळ इतकेच नव्हे तर मरण सोसावयास तयार झाले होते. प्रेषितांचे पुस्तक आणि 2 करिय अध्याय 11 वचन 23 ते 27 पहा. मूळचे प्रारंभिक 11 शिष्य 40 दिवस येशूंबरोबर होते. शिष्यांनी त्यांना पाहिले, त्यांच्याशी वार्तालाप केला, त्यांची शिकवण ऐकली होती. याबाबतीत आता धोका खाण्याचा काही प्रश्नच उरला नव्हता. सर्व शंकाच्या पलीकडे जाऊन शिष्य हे सत्य शिकले होते की येशू क्रूसावर खिळले, दुःख व मरण त्यांनी सहन केले, त्यांना कबरेत पुरिले, ते जिवंत उठले आणि त्यांच्याबरोबर जिवंत म्हणूनच राहिले. तिसरी गोष्ट, परमेश्वराने शिष्यांबरोबर मिळून प्रबळ सामर्थ्याने ते सत्य स्थापित केले, स्थिर केले, ज्याची घोषणा शिष्यांनी केली होती. चौथी गोष्ट, आज जगातील अनेक दशलक्ष लोकांचे जीवन येशू प्रभूने बदलून टाकलेले आहे. त्यांनी तसा अनुभव घेतला आहे, साक्ष दिली आहे की येशू सत्य, वास्तविक आणि जिवंत प्रभू परमेश्वर आहेत. साक्षीदारांचा उल्लेख मत्तय, लूक अध्याय 24, योहान आणि प्रेषी अध्याय 1 वचन 3 ते 9, रोमकरांस 1 वचन 4. येशूंच्या मेलेल्यांतून जिवंत उठण्याविषयी पाहिल्यास पवित्र आत्म्याच्या शक्तीनुसार येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र असण्याची घोषणा केली गेली. योहान अध्याय 5 वचन 31 ते 47. जर मी आपलीच स्वतःची साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. 32 परमेश्वर आहे जो माझी साक्ष देतो आणि मला ठाऊक आहे की त्याची प्रत्येक साक्ष खरी आहे. 33 तुम्ही योहानाला विचारले आणि त्याने सत्याची साक्ष दिलेली आहे. 34 परंतु मी माझ्या स्वतःविषयी माणसाची साक्ष इच्छित नाही, तरीही या गोष्टी मी यासाठी म्हणतो आहे की तुमचा उद्धार व्हावा. 35 योहान एक जळता व चमकणारा दिवा होता आणि त्याच्या प्रकाशात काही समयापर्यंत मग्न होणे तुम्हाला आवडले. 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जे कार्य पित्याने पूर्ण करावयास मला सोपवले आहे, अर्थात हीच कार्य जी मी करीत आहे, तीच कार्य या गोष्टीविषयी साक्ष आहेत की पित्याने मला पाठवलेले आहे.